काव्यपाठ करण्याकरता येणार आहेत। त्यामुळे आपली जी भावना आहे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची, ती भावना निश्चितपणे यातनं एक प्रकारे आपल्या समोर येते आहे। आणि आज यासोबत आपल्या बालगंधर्वमध्ये सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम देखील होणार आहे। खरं म्हणजे जेव्हा आपण मराठीचा विचार करतो त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार आपण करू शकत नाही। कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या माय मराठीला जी शब्दांची माया दिली, जो शब्दकोश त्यांनी दिला, जो शब्दांचा खजिना त्यांनी दिला, त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की हा कार्यक्रम देखील अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। कालच दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं कार्यालयाचं उद्घाटन मी केलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर तर साहित्य संमेलन झालं, पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे। ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचं देखील उद्घाटन काल करण्याची संधी मिळाली आणि आज आता या ठिकाणी उद्घाटनाकरता मी आलो। मला असं वाटतं की अतिशय भाग्यवान मी या ठिकाणी स्वतःला समजतो। खरं तर मगाशी उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। आणि हे मी म्हणत नाही, एक कुवलय माला नावाचं 8व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये 8व्या शतकामध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील घेतलेले आहेत आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे। आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं 8व्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे। कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं, त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते। म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे।